गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. आज सकाळी उठायला तसा थोडासा लेट झाला होता. 5:30 ते 6:15 पर्यंत मी सकाळी स्टडी केला आणि त्यानंतर स्वयंपाक आणि 7 वाजता क्लाससुद्धा होता. सकाळी उठले त्यावेळेस खूपच रिग्रेट वाटत होतं की आपण चॅलेंजच्या दुसऱ्याच दिवशी चॅलेंज मोडलं. पण नंतर विचार केला की सकाळचा जेवढा टाईम मिस झालेला आहे तेवढा आपण दिवसभरामध्ये कव्हर अप करून घेऊयात. पण जसं की आपण म्हणतो की चांगल्या सवयी कोणत्याही अंगवळणी पाडणं जेवढं अवघड आहे तेवढं त्यांच्यासोबत जगणं सोपं आहे. आणि शरीराला सवय लागलेली राहते आराम करायची, एवढ्या लवकर ती काय सुटायची नाही. बट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आज उठले नाही पण इथून पुढे रेग्युलर उठणार. ॲक्च्युली काल खूप छान स्टडी झाला होता. जवळपास 7 ते 7.5 तास स्टडी झालेला होता. आज पण तेवढाच करण्याचा प्रयत्न आहे, बघूत किती होतोय. पण जसं की माझं बाळ लहान आहे तर तिला बघून सगळं करावं लागतं. ती झोपलेली असते तोवरच मी माझा स्टडी कव्हर करण्याचा ट्राय करते. कारण ती उठल्याच्या नंतर तिच्याकडे बघावं लागतं, तिच्यासोबत खेळावं लागतं, तिला खाऊ पिऊ घालणं वगैरे. त्यामुळे माझं त्यातच वेळ जातो. आज सकाळपासून 1 तासभरच स्टडी केलेला. त्यानंतर थोडंसं प्रोजेक्टचं सुद्धा काम होतं तर ते केलं आणि नंतर कोडिंगचा पार्ट चालू होता. दुपारी थोडासा इझी टॉपिक घेतला, म्हणजे कोडिंग वगैरे आहे त्याची थोडीशी प्रॅक्टिस केली. जे काही झालेलं आहे ते रिवाईज केलं. कारण इथे आता आदू जागी होती, ती खेळत होती आणि मध्ये मध्ये तिचं चाललेलं होतं. आणि ती जागी असली ना तर जास्ती मोबाईलसुद्धा घेऊन जमत नाही, कारण ती लगेचच मोबाईल मागते. तर अशा प्रकारे थोडंफार कोडिंग वगैरे केलं आणि नंतर तिला झोपवली आणि त्यानंतर मग कालचा ब्लॉग एडिट केला. त्यानंतर परत आता नोट्स काढायला घेतल्या होत्या. अजून जास्ती वेळ झोपत नाही, दुपारी अर्ध्या तासात लगेचच उठून बसते आणि ते उठली सुद्धा होती ती. त्यामुळे पहाटे ज्यावेळेस अभ्यासाला उठते त्यावेळेस मग तिला झोक्यात टाकत असते. तर थोडा वेळ अभ्यास केला आणि त्यानंतर मग आता आदू उठलेली होती तर तिला खाऊ घालायचं होतं आणि थोडीफार कामे सुद्धा होती. तर आज आणि संध्याकाळी सुद्धा काही अभ्यास झालेला नाही, आदूचाच अभ्यास घेतला. वाव, नीट करा पूर्ण याला. कलर 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 गोबर पोस ना. गुड गर्ल. बी फॉर पुसा. मी पुसू. C for हाँ C for काय? पुस. आता D for dog. पुसा. E for elephant. हाँ फिश काढू. फिश. F for पुसायचं नाही आता हे. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 नीट म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुड गर्ल. बघा इथं आणि इथं हे डॉट काढलेत आणि हे आदूचं हे मम्माचं हे तू जोडायचं. इथं पेन्सिल ठेव, याच्यावर इथं ठेवा आणि अशी खाली स्ट्रेट लाईन मारायची. 2
आणि आदू आता ट्यूशन बसली. काय करायचे आदूला? ऋषीबाई इकडे